खूप अपसेट आहे मी आज. भांडण झालं होतं. फेस केला माझ्याकडे बघून. मी तर पाहिलंच नाही, पाहुणे न पाहिल्यासारखं केलं. हे आपल्या बायकांना घाणेरडी सवय आहे. असतं सगळं. पुरुषालाही जबाबदारी असते, ऑफिस मधली खूप मोठी जबाबदारी असते, पुरुषही करतो. तर आपण आज बेसिकली पुरुषांचं सोशल लाईफ आणि बायकांचं सोशल लाईफ ह्याबद्दल बोलणार आहोत. नाराज आहे मी आज. खूप अपसेट आहे मी आज. का विचारताय? सांगते. 5 वर्षापूर्वी ना माझं एका मैत्रिणीसोबत भांडण झालं होतं. कारण विचारताय? कारण नाही आठवत. भांडण झालं होतं. दिसली मला परवा शॉपिंग करताना. सारखं सारखं आठवत राहतंय मला तेच. नाही ना, विसरताच येत नाहीयेत मला. का का ते नाही आठवत. पण तिने पण फेस केला माझ्याकडे बघून. मी तर पाहिलंच नाही, पाहुणे न पाहिल्यासारखं केलं. हाय मंडळी, कसे आहात सगळे? हे असे सिम्पटम्स तुम्हाला पण होतात का मधनं? विशेषतः आपण बायका ह्या सगळ्या गोष्टींमधनं जात असतो. होतं ना? स्वतःचीच कहाणी वाटतेय ना? का झालं भांडण? कशामुळे झालं? हे काय आठवत नाही. झालं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी. फेसेस बनवायचे, इग्नोरन्स, अवॉइडन्स आणि अशीही खूप सारी निगेटिव्हिटी उगाचच अंगाशी घेऊन जगायचं. हे आपल्या बायकांना, सगळ्याच बायका नाही म्हणत, बरेच पर्सेंट बायकांना लागलेली घाणेरडी सवय आहे. तर ह्या उलट आपण बघूया पुरुष मंडळींचं सोशल लाईफ कसं असतं. आता तुम्ही म्हणाल आम्हा बायकांना एवढं सगळं कामाचं लोड असतो, पोरं बघायची, ऑफिस बघायचं, घर बघायचं, अमकं बघायचं. हो, असतं सगळं. पुरुषालाही जबाबदारी असते, ऑफिस मधली खूप मोठी जबाबदारी असते. बऱ्याचशा बायका ह्या हाऊसवाईफही असतात. ठीक आहे, त्या त्यांचं काम नक्कीच चांगलं करतात. येस, खूप लोड असतो, पण पुरुषही करतो. तर आपण आज बेसिकली पुरुषांचं सोशल लाईफ आणि बायकांचं सोशल लाईफ ह्याबद्दल बोलणार आहोत. पुरुषांच्या सोशल लाईफमध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहिली का? पुरुषांची मैत्री ही टिकते, बायकांची मैत्री टिकते का? नाही टिकत. का असं बरं होत असेल? पुरुष हे साधे सरळ असतात. कारण काय होतं ना, ऑफिसमध्ये एखाद्या पुरुषाला जर का प्रमोशन मिळत असेल तर जनरली ते जलस फील नाही करत. जनरली तिथून तिथली गोष्ट, समजा ऑफिसमध्ये एखाद्या गोष्टीवरनं एखाद्या मुलाशी त्यांचं जर भांडण झालं, ते लगेच विसरून जातात. दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला कॅन्टीनमध्ये चहा पिताना दिसतात. ह्या उलट असतं आपल्या बायकांचं. अमकी टमकीला प्रमोशन मिळतंय, तिच्यापेक्षा चांगलं काम मीच केलं असेल, माझ्या मॅनेजरला ना फक्त तीच दिसते. आजकाल असंच असतं ह्या फील्डमध्ये ना. सगळीकडे पॉलिटिक्स आहे. अशाच गप्पा. बरं, अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगते. एकदा लिफ्टमधनं, ऑफिसमधनं वरती येताना खूप मोठा डिफरन्स मी ऑब्झर्व केला. 2 पुरुष आधी आले, फ्रेंड्स होते. ते कुठल्या गोष्टीवर चर्चा करत होते? पॉलिटिक्स, काम, त्यानंतर प्रगती, अशी इन्व्हेस्टमेंट करायची, कोण रिटर्न जास्त देतं, म्युच्युअल फंडाबद्दल, शेअर्सबद्दल, मुलांच्या LICs बद्दल, प्लस आपलं देश परदेश जे काही जागतिक गोष्टी चालल्या त्याच्याबद्दल, प्रगतीबद्दल. अरे मी हा कोर्स केला, तू पण करणार का तो कोर्स? ह्या गोष्टी चालत. ह्या उलट माहितीये, 2 बायका लिफ्टमध्ये घुसल्या. आज माझ्या मेडने एवढा मोठा दगा दिला. तिला सांगत होते मी ही भाजी करायची, तिने ही भाजी करून ठेवली. आज माझ्या सासूने मी निघताना हे असं बोललीच ती. बघ ना, माझी सून ना काही नाही, तिला मी सांगते एवढी तू शिकली आहेस, थोडं जा आणि थोडंसं तू काम कर, तर तिला लगेच राग आला. बघ ना, अमकी टमकीने नवीन घेतलेत वाटतं. सारखे पैसे कुठे देतात ग तिच्याकडे एवढे? बरं आहे बाबा, मजा आहे. ती केवढी मेकअप करून येते ना, लिपस्टिक लावून येते. काय बाई, नवरा काय म्हणत नसेल का? बाई बरं आहे बाबा. अरे तू पाहिलं का, तिचा मुलगा फॉरेनला असतो, तरी कशी काय येते इकडे काय माहिती. काय गरज आहे तिला पैशाची, तरी ऑफिसचं काम करते. बरं आहे बाबा.
ती किती ओव्हर करते ना बोलताना. ती चालताना कशी चालते ना, अगं ती जेवताना कशी जेवते ना. कळतंय ना आपल्या गप्पा कशा असतात, कळतंय. घेतलं वाटतं नवीन परफ्यूम. बघ तिला मुद्दाम शायनिंग मारायची होती ना, तिचा नवीन हेअरकट दाखवायचा होता म्हणून ती आपल्याशी बोलायला आली. नाहीतर कशाला आली असते ती बोलायला, ती काही सोशल वगैरे नाहीये. छे. तर हे असतं आपल्या सगळ्या बायकांचं बोलणं. तुम्ही सगळे हे रिलेट करत असाल की जनरली हेच असतं. गॉसिप गॉसिप गॉसिप, जेलसी गॉसिप. ह्या उलट असतं पुरुषांचं. मी प्रगती कसा करू, माझ्या फॅमिलीला फायनान्स एक्स्ट्रा कसा पुरवू, माझं मन मोकळं कसं होईल, माझे फ्रेंड्स कसे होईल. फ्रेंडला हेल्पची गरज आहे का, ओके. ते कुठलाच इकड तिकडचा गुंतागुंतीचा विचार न करता पटकन जातात आणि त्याला मदत करतात. बायका काय आपण विचार करतो, तिला मदतीची गरज आहे का, अच्छा. पण मागच्या वेळी मी तिला विचारलं होतं या प्रॉब्लेमचं सोल्युशन, तिने नाही सांगितलं मला. मी का सांगू तिला. मागच्या वेळी मी तिला ड्रेस मागितला होता, तिने काही दिलं नाही मला. मी नाही देणार तिच्या मुलीला. आता तिच्या काही मुलीला गॅदरिंगसाठी लागणार ना साडी, मी नाही देणार. आणि तिची प्रगती होणार आहे त्यात ना. मी मागे राहिले तर मग मग तर नाहीच देणार बाई मी. कशाला, मग काही इन्सिक्युरिटी नाही का फील होता मला एवढी. नको बाई ताई, कशाला ती पुढे गेली माझ्या, म्हणजे मीच पुढे पाहिजे सगळ्यामध्ये. हे असं सगळं असतं ना बायकांचं, बरोबर की नाही. सांगा बरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. असे खूप सारे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या उलट पुरुष त्यांची जी मैत्री केली आहे ती मैत्री कशी निभवायची, सोशल लाईफमध्ये सुद्धा प्रोफेशनली कसं वागायचं, सोशल लाईफमध्ये सुद्धा स्वतःला हॅप्पी, खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असल्या तरी समोरच्याला मदत कसं करायचं, ह्या गोष्टी नक्कीच पुरुषांकडनं शिकण्यासारख्या असतात. तर आपण बायका काय करतो ना, तुम्हाला सांगते, एखादीने एखादा बिझनेस ओपन केला. अच्छा, तिने बिझनेस ओपन केलाय, काय काय असं असं विकते वाटतं ती. मी नाही बाई घेणार हा तिच्याकडनं काही, नको बाई. टिकलो नाही म्हणजे, हे केलं नाही म्हणजे. ह्या उलट असतात पुरुष. पुरुष म्हणतात अच्छा त्याने केला का बिझनेस स्टार्ट, आपण त्याला काहीतरी पुशअप द्यायला पाहिजे बरं का. आपल्याला ती गोष्ट खरं लागत नाहीये, पण आपण घेऊयात, त्याला तेवढी हेल्प होईल. तर आपण त्याला थोडंसं सपोर्ट करायला हवा, म्हणजे त्याला पुश मिळेल. हे असे असतात पुरुष. मला बायकांबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाहीये. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, मग त्यानंतर अनालिसिस करा. ह्या उलट असतात बायका. बायका काय म्हणतात, अच्छा तिने बिझनेस ओपन केलाय ना, हो, अरे तिने योगा क्लासेस सुरू केलेत. ती नाही बाबा, चांगलं ना. मला असं ना, म्हणजे काही जर सापडलं नाही ना निगेटिव्ह, खोदून 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 काढायचं. आणि मग पुढच्या वेळी परत त्याच खोदलेल्या टॉपिकवरती गॉसिप आणि जेलसी चालू ठेवायची. तर मंडळी, हे असं सगळं आहे कंपॅरिझन. पण होतं काय प्रॉब्लेम माहितीये का, त्यांनी ना निगेटिव्हिटी क्रिएट होते. पुरुष जरी काही मतभेद झाले तरी ऑन द स्पॉट बोलून मोकळे होतात, नाहीतर दुर्लक्ष करतात. उगच इकड तिकडचा गुंतागुंतीचा विचार करून स्वतःच लाईफ कॉम्प्लिकेट करून घेत नाहीत. ते या उलट महिला असतात. महिलांच्या चर्चा कशावर रिंगतात, दागिनेचं कंपॅरिझन, साड्यांचं कंपॅरिझन, मुलांचं कंपॅरिझन. मग मुलाला किती मार्क्स मिळाले, माझ्या मुलाला, माझ्या कामवाल्या बाईचं असं प्रॉब्लेम, माझ्या सासूचं असं प्रॉब्लेम. आणि असं सगळं एकमेकांमध्ये गुंतागुंतीचं प्रकरण करून ते सगळी नाती महिला बिघडवतात. तर महिला हे असं सगळं का करत असतील, तर ते बघूयात आपण. नंबर 1 ते म्हणजे असुरक्षितता, इनसिक्युरिटी. हो, इनसिक्युरिटीमुळे महिला असं करतात. लहानपणापासूनच महिलांच्या बाबतीमध्ये तुलना केली जाते. अगदी लहान असल्यापासून कोण किती सुंदर दिसतंय, कोणाला किती चांगला स्वयंपाक बनवता येतोय का, कोण किती छान पटापट घर आवरू शकतं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना महिलांच्या बाबतीतच कंपॅरिझन होतं. तर लहानपणापासून अशा छोट्या छोट्या बाबतीमध्ये कंपॅरिझन झाल्यामुळे अनावधानानेच मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की अशी व्यक्ती सहसा दुसऱ्याची प्रगती पचवू शकत नाही. नंबर 2 म्हणजे मर्यादित जागा. महिलांच्या बाबतीमध्ये ऍक्च्युली जुन्या काळामध्ये ही जास्त गोष्ट होती आणि काही अंशी आत्ताच्या काळामध्ये महिलांचं वर्तुळ असतं ते घर,
फॅमिली आणि सोसायटी एवढ्या पुरतं छोटंसं आणि असं मर्यादित असल्या कारणाने होतं काय, बारीक सारीक छोट्या छोट्या कौटुंबिक इकड तिकडच्या आणि अगदी छोट्या नकळत घडणाऱ्या गोष्टींकडे उगाच लक्ष जातं आणि त्याचा उगाचच मोठा बाऊ क्रिएट केला जातो, इगो क्रिएट केला जातो. पुरुषांचं काय होतं, पुरुष मोठी मोठी उद्दिष्ट समोर ठेवतात, त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो. नंबर 3, डबल बर्डन म्हणजे दुहेरी ताण. महिला का बरं असं करतात? कारण महिलांवरती घरातली सगळी बेसिक कामं, मुलं, त्यानंतर नवरा, सगळ्यांचं आरोग्य, ऑफिस, बिझनेस, परत स्वतःला सोसायटीमध्ये कसं रिप्रेझेंट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी, काही वेळेस सासरचा खूप सारा ताण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये असल्यामुळे त्यांना खूप मानसिकरित्या बर्डन आणि दडपण क्रिएट होतं. आणि जेव्हा मानसिकदृष्ट्या माणूस आनंदी नसतं तेव्हा माणसाची चिडचिड आणि ईर्ष्या आणि दुसऱ्याबद्दलचा राग हा लवकर तयार होतो. तर ही सगळी कारणं आहे बायका अशा का वागतात ते. तर आपण बघणार आहोत बदलाची गरज. आपण काय करू शकतो? एम्पावर दी वुमन. सगळ्यात महत्वाचं, खूप जबाबदाऱ्या असताना सुद्धा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पूर्णपणे सपोर्ट केलं, तिची शत्रू किंवा स्पर्धक आणि तिच्यासोबत ईर्ष्या न करता तिला पूर्णपणे सपोर्ट केलं, तर काय काय गोष्टी बदलू शकतात बरं? पहिली गोष्ट म्हणजे तिचं कौतुक करा, कंपेअर करू नका. ऑफिसमध्ये, घराच्या आसपास कुठेही एखादी महिला प्रगती करत असेल तर तिच्याबद्दल जलसी निर्माण न करता मनापासून कौतुक करा. तिचा प्रवास समजून घ्या. नंबर 2, ते म्हणजे छोटी चर्चा थांबवा. तुमचे जे काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत ते थांबवा, मोठ्या मोठ्या गोष्टींवरती चर्चा करा. म्हणजे थोडक्यात काय, शिफ्ट द टॉपिक्स. कामवाल्या बायकांचे टॉपिक, साडी, दागिने, ह्याच्या घरात काय चाललं, ह्याचं ह्याच्याशी भांडण, याचं ह्याच्याशी असं रिलेशन, ह्या विषयावरती वेळ न घालवता महत्वाच्या आणि प्रगतीच्या विषयांवरती फोकस ठेवा. हेल्थ, करिअर, आर्थिक नियोजन, मी कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकते, तुला हे माहिती आहे का, मी पण करून बघते, तुला ते माहिती आहे का, हे पण करून बघते. फायनान्शियल इंडिपेंडन्स. जरी कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला गरज नाहीये पण तरी एक छोटंसं आपलं माइंड कशात तरी बिझी ठेवा. एखादा छान बिझनेस घरनं चालू करा, एकमेकांना सपोर्ट करा. बाजारामध्ये काय काय नवीन स्किल्स आलेत त्याचे क्लासेस लावा, ते स्किल्स शिका. ते स्किल्स शिकल्यानंतर कुठे जॉब मिळतोय का ते बघा. बाहेर जाणं शक्य नसेल, घरनंच काम करा. खूप साऱ्या वर्क फ्रॉम होमच्या फॅसिलिटीज आजकाल अवेलेबल आहेत. नंबर 3 म्हणजे मनात राग धरून बसू नका. एखादी गोष्ट आवडली नाही तर एकदम सॉफिस्टिकेटेड वेनी, पॉझिटिव्ह नॉर्मल वेनी समोरच्या व्यक्तीला ऑन द स्पॉट तिथल्या तिथे सांगा. मनात राग धरून ठेवू नका. मनात राग धरल्याने समोरच्या व्यक्तीला काही फरक पडणार नाहीये. तुमचं जे ऑरा आहे, तुमची जी पॉझिटिव्हिटी आहे ती कमी होणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर मनात राग धरणं सगळ्यात पहिले थांबवायला हवं. 4 म्हणजे एकमेकींना मदत करा. मग ते घरातलं काम असू देत, ऑफिसचा गायडन्स असू देत, मुलांची काळजी घेणं असू देत, जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्या आजूबाजूला जर का ज्या काही महिला असतील त्यांना सपोर्ट करा. आपण एकमेकींचा जर का असा हात धरला आणि एकमेकींना असं जर सपोर्ट केलं तर प्रत्येक महिलेची, प्रत्येक स्त्रीची प्रगती ही नक्कीच होईल. पूर्वीच्या काळी काय होतं, बायकांना फक्त घर होतं. बायकांना असं ते नुसतं घरात घरात राहून राहून गॉसिप, इकड तिकडचं बोलणं, एवढंच त्यांचं विश्व होतं हो. पण आता आपण चेंज व्हायला हवं ना. आपण आपल्या प्रगतीचं बोललं पाहिजे. तुम्हाला माझंच एक्झाम्पल देते. मी नेहमी म्हणजे मी पण हे शिकत शिकतच गेलेली आहे. माझ्या आजूबाजूला जर का कुठल्या महिला मला नवीन बिझनेस, एखादा योगा क्लास असू देत, नवीन बिझनेस असू देत स्टार्ट करताना दिसल्या तर मी त्यांना सपोर्ट करते. मी शक्यतो ट्राय करते की माझं जे काही वर्क आहे ते आउटवर्क करायचं असेल त्यांना तर मी त्यांना देते. मी शक्यतो अशा लोकांचे योगा क्लास अटेंड करून बघते, त्यांना सपोर्ट मिळतो. त्यांना आपण त्यांचं मेंबर्स वाढवून देण्यासाठी मदत केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण हॅपीली केल्या पाहिजे. ह्याने होतं काय, एक तर 2 गोष्टी होतात. आपलं माइंड पॉझिटिव्ह राहतं. तुम्हाला माहितीये, आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला मदत करतो ना मंडळी, तेव्हा आपलं माइंड
अंतर्बाह्य आपण पॉझिटिव्हिटी आपल्या आजूबाजूला घेऊन फिरू शकतो. दुसरी गोष्ट चांगली अशी होते की ज्या व्यक्तीला आपण मदत केली आहे त्या व्यक्तीला पण त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो. मग आपण बरेच वेळा विचार करतो तिला कुठे फायनान्शियली गरज आहे या गोष्टीची, काही गरज नाही, मी करणार नाही. अरे पण प्रत्येकच जण फायनान्शियली नाही. आपण महिला पूर्वीच्या काळी आपलं आयुष्य कसं होतं आणि आता जर आपल्याला खूप सारे चान्सेस मिळत असतील तर प्रत्येकाने फायनान्शियल इंडिपेंडंट हे व्हायलाच हवं. का नाही व्हायला हवं सांगा बरं. उलट ज्या कुणी महिला गृहिणी आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे, कसं बरं मी घर बसल्या पण पैसे कमवू शकते, कसं बरं मी बाकीच्या महिलांना सपोर्ट करू शकते, कसं बरं मी स्वतःला इतरांकडनं फायदा करून घेऊ शकते. शेवटी फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगेन की पुरुषांप्रमाणे सोशल लाईफ हे मनमोकळेपणाने आणि स्वच्छंदीपणाने जगायला नक्की शिका. एका महिलेने दुसऱ्या महिलेचे पाय न खेचता तिला नक्कीच जर मदत केली तर कुठलीही स्त्री मागे राहणार नाही. जसं की म्हणतात ना, वेन वुमन सपोर्ट्स वुमन इनक्रेडिबल थिंग्स हॅपन. तुम्हाला पण खरंच वाटतं का की आपल्या आजूबाजूला हा बदल व्हायला हवा? तुमचं प्रामाणिक मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की मला सांगा. व्हिडिओ बनवण्यामागचं उद्दिष्ट कोणालाही कमी लेखणं किंवा कोणालाही असं काहीच नाही. फक्त आपणच आपल्याला दाखवलेला आरसा आणि आपण आपली प्रगती कशी करायची या एका फक्त गोष्टीसाठी, सकारात्मकतेसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन धमाकेदार टॉपिक घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्टे ट्यून विथ मी. बाय.